अभिजितने केल्या नॉट आउट 35 धावा, नैतिकने घेतले 2 विकेट, डेडिकेट केले ही मॅन ऑफ द मॅच. दोघं मॅच विनर आहे, दोघांकरता टाळ्या झाल्या पाहिजे. वेल्डन अभिजित, वेल्डन नैतिक. आणि अभि बोलेल मला वाटते काहीतरी, अभि छान बोलतो. एकंदरीत अंडर प्रेशर होता. 38 धावा, गावातला टिवरी गावाचा संघ होता आणि त्या संघाला पराभव केले. 2 मॅच तुम्ही जिंकलात. चांगली बॅटिंग तुझी, चांगली गोलंदाजी नैतिकची. काय म्हणशील एकंदरीत? नक्कीच आमच्या टीमची बॉलिंग खूप चांगली राहिली. ह्या विकेटवर 2 विकेट घेऊन 8 रन 10 रन देणं काही खाऊ काम नाही. 6 तर कोणी मारतो, पण बॉलिंग टाकणं ही आताच्या काळात खूप 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 म्हणजे कठीण वेळ. आणि नक्कीच म्हणजे तो झाला तर 16 वर्षाचा पोरगा आहे, आजचा पोरगा आहे, त्याच्यासाठी खूप कठीण काम आहे. मी बॅटिंग करतो, मी प्रत्येक टायमाला खेळत असतो, त्यामुळे तो नवीन पोरगा आहे, त्याला काहीतरी पुढे शिकायला मिळावं म्हणून त्याच्यासाठी डेडिकेट केली. क्या बात आहे. नक्कीच चांगलं वक्तव्य आपण या ठिकाणी मांडलं. आणि वेल्डन नैतिक, फ्युचर ब्राईट आहे तुझंही. हा होता अभिजित, ज्याने मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली नैतिकला. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. प्रमोदजी शेडगे सर आणि दिनेशजी किनी मायक्रोफोनवरती आहे. थँक्यू प्रदर्शन लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच. अक्षयजी साठम यांचा आवाज आपण ऐकतायत. याच विभागातील हा आवाज व्हॉइस ऑफ चंद्रपाडा आणि या गावचे जावई होणारे जावई म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सध्या दिनेशजी केनी आमच्या समोर जोडले गेलेत. वेलकम दिनेशजी केनी. आपल्या या रात्रीच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्हॉइस ऑफ पांजू. धन्यवाद प्रमोद सर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर महत्त्वाचा सामना, बिग बॅटल, बिग फाईट. एका बाजूला वसई कोलीवाडा तर दुसऱ्या बाजूला प्रिन्सी जयू 11 अर्नाला. या 2 टीममध्ये सामना होतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. समोरच्या दिशेने खेळतायत, व्ही फॅक्टरमध्ये खेळतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेनेची श्री गणेशा होतोय वसई कोलीवाडा या संघाचा. प्रमोद सर. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. गॉडसन पाकिट एक सेन्सिबल प्लेअर आणि क्रिसिल एका साईडला आपण पाहतायत गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. अप्रतिम चांगला बॉल आहे का? नाही. पंचाचं म्हणणं आहे की खूपच बाहेर जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. अगदी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. दर्शनजी पाटील भाई या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालंय आणि व्यवस्थित व्यवस्था करत असताना थँक्यू व्हेरी मच भाई. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अमोल वेतोस्कर सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना कालच्या दिवसापासून तिन्ही पंचांनी उत्कृष्टरित्या पंचगिरी यावेळेला न्याहाळले गेले. व्हेरी नाईस अंपायरिंग. अमोल वेतोस्कर सर, बॉन्टी सर, परशुराम पाटील सर या तिन्ही त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. चांगला बॉल, तेवढा चांगला पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. करण निजाईला बॉलने बीट केलं आणि प्रशांत गरजच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. 1 नंतर डेफिनेटली मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. हर्षद मेहर 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवायचं होतं मात्र बॉल जमिनीलगत निघून येतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1च धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. सिंगलवरती निर्भर राहिलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजूनही एकही मुभा हर्षदने दिलेली नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. हर्षद थोडासा एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आता खूप चांगला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु काय फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळतोय. वाह, सुपर फिल्डिंग.
अतिशय चांगली फिल्डिंग, काय फटका खेळला होता, लाजवाब फटका होता. पाहतच राहावं असं वाटेल असा फटका आपण पाहू शकला होता. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. स्वराज पाटील ऍक्शन रिप्ले दाखवतील. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकला होता. अर्षद मेहरचा जसा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि काय फटका खेळला होता, अप्रतिम अप्रतिम फटका होता. सुपर, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर, वा, विराट कोहली स्टाईल मध्ये सरळ बॉल मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग, डोकं स्थिर होतं, त्यानंतर मेरिटवर आला आणि बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना टक्कन आवाज आला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थेट या वेळेला आकाशाला भिडणारा हा षटकार. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने लेदर बॉलमध्ये फटके खेळतायत त्या पद्धतीचा हा फटका क्लास दाखवला क्रिसिलने आणि बॉलला अगदी पाठवून दिलंय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरिता. 148 वा षटकार या स्पर्धेतला आपण पाहतोय. कारण गोलंदाजांचं कर्दन काल ठरलेत. फलंदाज आपण पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोद सर फक्त 95 चौकार लागलेत आणि 148 षटकारांचा पाऊस पडलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि त्या पावसामध्ये अक्षरशः प्रेक्षक आणि गोलंदाज भिजलेत. ऑन साईडला, वा, व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. क्रिसिलचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. वसई कोळीवाडा टीमचा वंडर बॉय क्रिसिलच्या बॅटमधून कणखर दर्जेदार षटकार. 6 धावा. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. 5 बॉलवर जवळपास 4 बॉलवरती आपण पाहिलं तर डॉमिनेट केलं होतं अर्षद मेहरने. मात्र क्रिसिल थांबणाऱ्यातले नाहीत. जसे चेंडू अगदी त्यांच्या रडारमध्ये येत आहेत, पाल्यामध्ये येत आहेत, तर सीमारेषेच्या पलीकडे त्या चेंडूंना पाठवत आहेत. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 चेंडूंवरती आपण पाहिलं तर 3 सिंगल आणि 2 व्हाईट बॉल आले होते. मात्र आक्रमण केलंय क्रिसिलने. धावांची गती 17 वरती. क्रमांक 2चं षटक. 4 षटकांच्या मॅचमध्ये 60हून अधिक धावा जमवण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. प्रमोद सर 17 धावा झालेत पहिल्या षटकाचा आढावा घेत. पहिले 2 ते 3 बॉल हर्षद मेहरने चांगले हाताळले, परंतु क्रिसिलने त्या बॉलचा अंदाज घेतला. बरोबर त्या चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत टेक्निकली साऊंड क्रिसिलच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि तेच परशुराम पाटील सर दर्शवत असताना नो बॉलचा इशारा येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18वर फ्री हिटचा बॉल मिळेल. प्रिन्सी जयू 11 अर्नाळ टीम सध्या आपण पाहू शकतायत आणि एका साईडला वसई कोळीवाडा या 2 टीमच्या दरम्यान. मात्र रणनीती आणि गेम प्लॅनिंग बदलले या 4 षटकांमध्ये. बॅटचा टो एंड लागला होता. गॉडसन पाकिटच्या बॅटमधून 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र प्रयत्न नाही आहे. 1च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहताय श्री हनुमान मंडळ टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 आजची दुसरी रात्री या स्पर्धेची. उद्याचा शेड्यूल काय असेल स्वराज पाटील या षटकानंतर ऑन स्क्रीन आम्हाला दाखवतील. सौरभ नाकरे अँड विवेक मिश्रा. काय अप्रतिम स्कोरिंग. यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल. खूपच शॉर्ट बॉल होता, त्यावर हुक केलं आणि 6 धावात बुक करत असताना मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. अफलातून बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. अचूक टायमिंग, ग्रेट प्लेसमेंट. काय फटक्यांची आतषबाजी यावेळेला आपण पाहतायत. सरळ बॉलला मात्र हुक करत असताना बरोबर दीपेश अर्थातच दाऊ भोईर यांच्या कटआउट्सला सन्मान देणारा हा षटकार होता. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. संधी होती, मात्र जणू काही चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दरम्यान जातोय की काय असं यष्टीरक्षकाला वाटलं होतं. मात्र जस्ट पुढे पडतोय. 1 धाव मिळते. फटके खेळत असताना जबरदस्त खेळलेत क्रिसिलने आपण पाहिलं तर. आणि भरपूर असा वेळ आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याकरता त्यांच्याकडे. जबरदस्त टायमिंग दाखवत आहेत. 26 धावा 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत
तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. तर स्ट्राईकला गॉडसन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग आहे. झेल हवेत येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये रवी गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू डग आउट गॉडसन. रविकांत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. प्रशांत घरत यांचे बंधू आणि सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी करत असताना आपण पाहू शकलात एक चांगल्या फलंदाजाचा झेल जर सुटला असता तर डेफिनेटली कुठेतरी मात्र यावेळेला धावांचा वेग वाढला असता, परंतु चांगला झेल टिपला गेला आणि गॉडसन पाकिटला यावेळेला डगआउटमध्ये जावं लागेल. 26ला 1, 26 लॉस ऑफ 1 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. आज रोहन तांडेलला सुद्धा आपण पाहू शकता येतं. आज 12th मॅनच्या भूमिकेत नेहमीच पाहायला मिळायचे, परंतु आज ती सुवर्ण संधी त्यांना मिळाले. संधी मिळत राहते या खेळामध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये संधीचं सोनं करता आलं पाहिजे. रविकांत सध्या मात्र यावेळेला आज झेल सुटला असता तर कदाचित धावांचा वेग सुद्धा वाढला असता, परंतु अंडरआर्म क्रिकेट सुद्धा खेळतायत, त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा रुजू आहेत. त्यामुळे एक चांगला अनुभव सातत्याने या मैदानात पाहायला मिळतोय. प्रशांत घरतला विकेट मिळाली. क्रिसिल 6 बॉलमध्ये 20 रन. अजय गेल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती. या वेळेला बॅटची एजंट टेकन. विकास दसगर अर्थातच चिकाच्या हातामध्ये बॉल विसावला आणि ही सेकंड विकेट. बॅक टू द डगआउट. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 26ला 2. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट इथे बिलवल्या गेल्या आहेत. मात्र फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जसा बॅटला स्पर्श झाला तसा पाठीमागे निघालाय. धावसंख्या फलकावरती 26 धावा. महत्त्वाच्या विकेट गमावल्यात. आता 4थ्या क्रमांकावरती जबाबदारी घ्यावी लागेल. भागीदारीची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर क्रिसिल जबरदस्त फलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज प्रशांत घरतला आपण पाहतोय. 2 हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहिलेत आजच्या दिवसामध्ये. विघ्नेश आणि क्रिसिल या 2 गोलंदाजाने आज हॅट्रिक कंप्लीट केलेली पाहायला मिळत आहे. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज प्रशांत घरत यांना आपण पाहतोय. 26 धावा. धावांचा वेग जो वाढत होता तो कुठेतरी आता कमी होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा आणि 2 विकेट मिळवलेले आपण पाहतोय. ऑस्डन मानकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रशांत घरत गोलंदाजी मार्गावरती हॅट्रिक बॉल घेऊन तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस. चांगला फटका खेळले तिथे रविकांतला बीट करत बॉल एक टप्पा खात निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता. वेलकम बाउंड्री. या चौकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळून काढला. ऑस्डन मानकरच्या बॅटमधून खणखणीत चौकार पाहायला मिळाला. विघ्नेश सध्या 3रं षटक हाताळण्याकरिता आपण पाहू शकाल. यस, रिव्ह्यू जो आपण पाहतायत तुम्हाला त्या 15 सेकंदामध्ये घ्यायला हवाय, परंतु इथे खूप ओव्हर डिक्लेअर झाल्यानंतर आपण पाहू शकलात त्यानंतर पंच जागेवरून जायला निघाले. स्ट्रायकर पंच म्हणून आता परशुराम पाटील सरांना आपण पाहतायत. सध्या 30 धावा झालेत 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ अखेरीस आपण पाहू शकतायत. वसई कोळीवाडा टीम गेल्या 1 ते 2 वर्षामध्ये खूप चांगली प्रगती करत असताना संघ पाहायला मिळतो वसई कोळीवाडा. त्यामुळे एक चांगल्या क्रिकेट समुद्रकिनारी हे दोन्हीही गावं वसलेली आहेत आणि त्यामुळे मैदानाचा अभाव आणि त्यानंतर भरती ओहोटी या 2 गोष्टी खूप सातत्याने पाहिल्या जातात. परंतु कौशल्य आहे या दोन्ही गावातील खेळाडूंमध्ये. पालघर जिल्ह्यातील हे 2 नामवंत संघ सध्या तरी आपण पाहतायत चांगली प्रगती करत असताना अभिमान असावा प्रत्येक गावाला.
चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला ऑन साईडला. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्रिसिलला माहिती आहे प्रशांत गरज त्या ठिकाणी आहेत, विजेच्या वेगाने फेकी करतात. मग करण निजाई असेल, विघ्नेश साकळतोडे असतील, अशा वेळेला मात्र जेव्हा ते बाउंड्री लाईन टच असतात त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात विजेच्या वेगाने फेकी करत असतात आणि त्यामुळे काही चतुर फलंदाज असतात की तिथे बॉल गेल्यानंतर ते आराम के साथ एकच धाव घेतात, रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. 31 ला 2 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. एकतीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत, बॅटची कडा घेतलाय आणि बॉल विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ऑस्डन मानकर बॅक टू डगआउट. मोठा धक्का बसतोय वसई कोळीवाडा संघाला. तिसरा धक्का 31 धावांवरती. कन्सिस्टन्सी यावेळेला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. विकास धसगर त्या ठिकाणी अपील करतायत आणि मेन पंचांकडे अपील केली ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. काही विकेट किपर जे स्ट्रायकर पंचांकडे अपील करतात मग तिथे तुम्हाला ती विकेट मिळणारच नाही. जर तुम्ही नॉन स्ट्रायकर अंपायर ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, अमोल वेतोस्कर सर आहेत, आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही अपील करतील बॅटला एज जरूर घेऊन गेला असेल बॉल बॅटला स्पर्श करून, तर तिथे विकेट बेनिफिट त्याचा डेफिनेटली मिळेल. 31 धावात 3 गडी बाद झालेत आणि खूप चांगली गोलंदाजी विघ्नेश सागरतोळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक मोटरसायकल ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळते विघ्नेश साखळतोडे, मग प्रशांत करत असेल त्याच्या नावावर एक मोटरसायकल पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अगदी मेहनत घेतली. चांगला फटका जॅक्सनचा पाहायला मिळतोय. ट्रू दी कव्हर खेळत असताना तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली करण निजाईच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा. दिनेश किनी ग्रामीण धमाका बिग बॅश एक मोठा स्टेज 13 लाखाची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव त्या मैदानात सुद्धा खेळण्याची एक अनुभव जरूर पाहायला मिळतो. परंतु वसई कोळीवाडा अनेक संघांना ज्यांनी पाणी पाजलेलं आहे यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. योग्य ती रिस्क घेतली होती आणि लेग बायचा इशारा अमोल वेतोस्कर सरांच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 33 धावा 3 गडी बाद. 33 ला 3 333 आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा आकडा आल्यानंतर युनिव्हर्सल बॉस आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच क्रिस गेल आणि असा एकमेव खेळाडू जगात आहे की त्याने 3 धावा कधीच आपल्या आयुष्यात पळून पूर्ण केलेले नाही आहेत. त्यामुळे हा आकडा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पाहायला मिळतो. पायावरती चेंडू आदळतोय. पंचांकडे दाद मागतायत. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झालाय. एक धाव घेतली जात आहे. धावसंख्या पोचते ती 34 वरती. जबरदस्त गोलंदाजी विघ्नेशची पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती मारा करतोय. 4 धावा आणि 1 विकेट महत्वाची आपल्याला घेतलेली पाहायला मिळते. जसं प्रमोद सरांनी उल्लेख केला की भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा दांडगा अनुभव अर्नाला संघाकडे आहे आणि तो अनुभव पणाला लावतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विघ्नेश पुन्हा खोलात चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. धावा थांबवल्यात या षटकामध्ये. विघ्नेशने अफलातून गोलंदाजी करत असताना 2 षटकात 30 धावा होत्या आणि या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. कौतुक करावं लागेल. काय एफर्ट यावेळेला पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर लेग बाईज 1 रन, लेग बाईज चौथ्या 5व्या बॉलवर पाहायला मिळाली, त्यानंतर डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगली रणनीती आतापर्यंत गोलंदाजांच्या द्वारे पाहायला मिळते. पहिलं षटक हर्षद मेहरच्या माध्यमातून हाताळलं. थोडंसं एक्सपेन्सिव्ह ओव्हर जरूर पाहायला मिळाली. पहिले 2 ते 3 बॉल हर्षदने चांगले हाताळले गेले होते. होळीपाडा चषकाचे ते जरूर आपण पाहिलं तर आयोजक सुद्धा आहेत. यंदाच्या वर्षात अर्नाळा किल्ला हा सुद्धा पाहायला मिळाला. काय होळीपाडा चषक एक वेगळंच उंचीवर हा सुद्धा मात्र चषक पाहायला मिळतो. स्पर्धा ते वेगळ्या लेवलला पाहायला मिळते. 34 धावा 3 गडी बाद 3 षटकांच्या समाप्ती अखेर. काय म्हणतील दिनेश किनी 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये माइंडसेट काय असेल जॅक्सन आणि क्रिसिलचं? मोठमोठे फटके खेळावे लागतील. अगदी आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 15 धावा जरी आल्या तरी 50हून अधिक धावांचं लक्ष टार्गेट तुम्ही ठेवू शकतायत. जमेची बाजू आपण पाहिली तर क्रिसिल सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 बॉलवरती 21 धावा त्याने बनवल्यात. मात्र जॅक्सनला ती लय आतापर्यंत सापडलेली नाही.
फुलटॉस बॉल इनसाइड आउटचा फटका, क्लास, ग्लोरियस टायमिंग, आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगला फटका खेळला होता यावेळेला आपण पाहू शकलात. करण निजाईचा बॉल ओव्हर द विकेटने आले आणि हा बॉल आपण पाहिला तर डीप मध्ये होता. इनसाइड आउटचा फटका आणि ट्रू दी कव्हर खेळत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार आला जॅक्सनच्या बॅटमधून. आज ॲज अ कॅप्टन इनिंग त्याला खेळावी लागणार आहे. क्रिसिल 21 धावांवर खेळी करतोय. रिस्पॉन्सिबिलिटी, फार मोठी जबाबदारी असते. चांगला फटका खेळला होता. 40 रन सध्या पाहायला मिळत आहेत. करणच्या पहिल्याच बॉलवर रन आलेले आहेत आणि या रन खूप महत्वाच्या असतील. करण निजाई लेफ्ट आर्म गोल्डन इरा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. प्रिन्सी जयू 11 अर्नाळा वर्सेस वसई कोळीवाडा या दोन टीमच्या दरम्यान अप्रतिम हा सामना पाहायला मिळतो. एका साईडला अनुभव व मोठ्या स्पर्धेचा जरूर आहे, परंतु वसई कोळीवाडे या टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. भल्या भल्या चांगल्या चांगल्या संघांना या टीमने पाणी पाजलेलं आहे, त्यामुळे एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला चांगला बॉल होता. पंचांकडे अपील, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु पंच सहमत नाही आहेत. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि इथून जर आपण पाहिला तर यस, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. दिनेशजी काय म्हणतील ज्या पद्धतीने अपील यावेळेला पाहायला मिळतंय? दोन्ही पंचांमध्ये चर्चा चालू आहे. चेंडू अगदी योग्य डिलिव्हर केला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि करण निजाईचं अपील अफलातून पाहायला मिळतंय. पंचांवरती पंचांचं बोट अगदी आकाशात जात आहे आणि माघारी परतवले फलंदाजाला. पायचीच्या माध्यमातून हा बली दिला गेलाय. हॅलो हॅलो चेक. अगदी योग्य डिसिजन पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अगदी मिडल स्टंपला बॉल पिच झालाय आणि अगदी मिडल स्टंपला हिटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं डिसिजन अगदी योग्य राहिलं गेलं आहे. धावसंख्या 40 वरती चौथा धक्का बसतोय. षटकार आल्यानंतर करण निजाई कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त चेंडू हाताळला गेला प्रमोद सर. चांगला बॉल होता आणि त्याचमुळे पंचाने लगेच सांगितलं तिथे की बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालेलं नाही आहे. मोठा गॅप आहे. कधी कधी फलंदाज प्ले करतो त्यावेळेला त्याच्या माइंडमध्ये हेच असतं की बॅटला बॉल थोडासा स्पर्श झालेला आहे, त्यावेळेला बॅट दाखवतात, परंतु कुठेही कॉन्टॅक्ट होत नाही आणि अशा वेळेला मात्र थोडंसं कुठेतरी अंपायर संभ्रमामध्ये येतात आणि अशा वेळेला डिसिजन असतं ते मात्र विचार विनिमय करून दिलं जातं आणि तेच केलं यावेळेला दोन्ही अंपायरने. अमोल वेतुस्कर सरांना सुद्धा मात्र त्यावेळेला शुअर होते की कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट झालेलं नाही आहे आणि त्यामुळे परशुराम पाटील सर जवळ गेले आणि सांगितलं यावेळेला काय डिसिजन असेल त्यावेळेला OUT आउट असेल आणि लेग बिफोर विकेट त्या ठिकाणी पायचीत पकडला गेला. चांगलं गुड डिसिजन सातत्याने हे तिन्ही पंच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. 40ला 4 2 बॉलच्या समाप्तीनंतर रॉक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रिन्सी जयू 11 अर्ना टीमने अप्रतिम कमबॅक केलाय. अव्वला चांगला बॉल होता. टप्पा पद्धतीने डायरेक्ट हिट आणि या वेळेला आपण पाहू शकतायत ऑलमोस्ट पोचलेत की काय क्रिसिल. अपील जरूर त्या ठिकाणी केली होती, परंतु चांगला या वेळेला आपण पाहू शकलात बॉल डिलिव्हर्ड केला होता.
अंपायर त्या ठिकाणी वेट अँड वॉच करतायत. नॉट आउट आहे लेग बायचा इशारा परशुराम पाटील सरांकडून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 41, लॉस ऑफ 4 विकेट. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. फिल्डिंग करणाऱ्या संघाने आता रिव्ह्यूची मागणी केली पंचांकडे. नॉट आउट आणि यावेळेला ऑलमोस्ट पोहोचले होते क्रिस हिल. ला 4 सध्या बॉल फेकून झाले ते 3. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्यानंतर विघ्नेशच्या षटकामध्ये कमी धावा येत असताना ते षटक निर्णायक ठरलं. कमबॅक चांगला केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिसिल आता 3 बॉल फेस करेल आणि या 3 बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारेल, कारण 50+ जर धावा होतील तर या वेळेला या रात्रीच्या सत्रामध्ये क्लायमॅटिक कंडिशननुसार फायटिंग टोटल असेल. निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय 41ला 4 विकेट गेल्यात. इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हाडीटर फलंदाज क्रिसिल मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिसिलकडे स्ट्राईक ठेवली गेल्या. पायाचे मोठे फटके येतील का क्रिसिलच्या बॅटमधला, मात्र करण निजाई यांनाही विसरून चालणार नाही. योग्य गोलंदाजी ते करतायत. फुलटॉस बॉल आणि त्यावरती लांब लचक फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण निजाईची चुकीची ही गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस होता आणि त्यावरती खरपूस समाचार घेतला गेलाय प्रमोद सर. जबरदस्त यावेळेला क्रिसिलचा जो बॅट फ्लो आहे आणि बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळतो. काय बॅट स्विंग पाहायला मिळतो. बरोबर तो ग्रीप चांगली यावेळेला घट्ट धरून ठेवतो. बॉडम हँडचा चांगला वापर करत असताना कधी मात्र यावेळेला नरम हाताने खेळायचंय, कधी मात्र यावेळेला ग्रीप बरोबर घट्ट धरून ठेवल्यानंतर बॉडम हँडचा चांगला कसा वापर करायचा आहे या सगळ्या गोष्टी जाणत असताना, कारण प्रॅक्टिसमध्ये हेच करत असावा. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि प्रॅक्टिस केल्यानंतर अशा प्रकारचं फळ हे त्याच्यात रूपांतर होतं. यावेळेला सरळ बॅटचा व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय यावेळेला. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. पिकअप शॉट, आभाळाला भिडणारा हा षटकार. वा क्रिसिल वा. 11 बॉलमध्ये 33-330च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. करण निजाईच्या वर मात्र यावेळेला काउंटर अटॅक केला जातोय. काय जबरदस्त फटकेबाजी. क्रिसिल वंडर बॉय आहे वसई कोळीवाडा टीमचा. 53ला 4. चांगला फटका पुन्हा एकदा समोर खेळलेत. व्ही फॅक्टरचा बेताज. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्रिसिलने या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम आपलं सातत्य ठेवलं. 59 रन, 60 रनचं टार्गेट 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खावं लागेल. 12 बॉलमध्ये 39. 12 बॉलमध्ये 39. क्रिसिलला आपण सध्या पाहतायत ऑन स्क्रीन. काय बॅटिंग करत असताना अप्रतिम. 12 बॉल 39, 325 चा स्ट्राईक रेट. 6 षटकार. अफलातून बॅटिंग आणि टाळ्यांचा कडकडाट डगआउट मध्ये होत असताना, स्टँडिंग ओवेशन करत असताना आपण पाहतायत खेळाडू कक्षामध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय क्रिसिल. काय बॅटिंग केली. 59 धावा तब्बल जॅक्सन पाठ थोपटत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉलवर 3 लगातार षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. क्लास दाखवला या वेळेला. फॉर्म हा तात्पुरता असतो परंतु क्लास हा परमनंट असतो आणि तेच यावेळेला दाखवलंय. सुपर. काय बॅट यावेळेला. बॅट स्विंग पहा विराट कोहली स्टाईल मध्ये. खतरनाक बॅटिंग यावेळेला केली. इज अ डेंजरस बॅटर बाय क्रिसिल. हा दुसरा षटकार पाहायला मिळाला
आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटिंग यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकला. 3 लगातार षटकार व्ही फॅक्टर मध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 59-60चं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. आता फक्त काही सबस्क्रायबर मीटरवर सध्या ते राहिलेत. 666 रुपये. तुम्हाला मात्र 6000ला सबस्क्रायबरला दिलं जाईल. जो शेवटच्या 6000वर तो सबस्क्रायबर जो असेल त्याला 666 रुपीज. 24 बॉल 60. प्रदर्शन लाईव्ह या चॅनलवर आपण डेफिनेटली आहोत. शशिकांतजी चौधरी साहेब सध्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. जगदीशजी भोईर साहेब सध्या व्यासपीठावर आपण पाहू शकतात. मोहनजी पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. नूतन कुमार भोईर साहेब उपसरपंच व्यासपीठावर आहेत. त्यानंतर शशिकांतजी पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान मंडळाचे जे पदाधिकारी आणि ज्यांनी सातत्याने खूप चांगलं कार्य करत राहिलेत, करत राहतील आणि या टिवरी गावाचं नाव अगदी मात्र झेंडा ज्यांनी फडकवलेला आहे अप्रतिम. एकत्रित येऊन मात्र प्रत्येक सण उत्सव साजरे केले जातात. त्याचप्रमाणे क्रिकेटच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम हे सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे प्रेरणास्थान आहेत अपकमिंग यंग टॅलेंटचे. जे नवतरुण उभारते यंग जनरेशनचे प्रेरणास्थान सध्या आपण पाहू शकतात आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यामध्ये विपिनदादा भोईर यांना आपण पाहतायत. दिवाकर पाटील यांना आपण पाहू शकाल. दिपेशजी भोईर, दाऊ भाऊ यांना सुद्धा आपण पाहतायत. या स्पर्धेचे जरूर प्रणेते आहेत आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मानाचा सलाम असेल. मिलिंदजी भोईर, महेशजी भोईर जेवणाची बरोबर ॲक्युरेट व्यवस्था ते सांभाळत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर नितीन भोईर, सूर्याबाई हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. मग सुहासजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. स्वप्नीलजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत मॅचचा आनंद घेत असताना. आणि सुहासजी भोईर टीम मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. 60 धावांचं लक्ष्य 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. एका साईडला आपण पाहतायत मिस्टर प्रशांत घरत, तर एका साईडला आपण पाहू शकतायत करण निजाई. सध्या खेळपट्टी साफसूत्र करत असताना रोशन भोईर उर्फ पिंट्या यांना आपण पाहतायत आणि राज भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. ही खेळपट्टी साफसूत्र केली गेली. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. मिल्टन पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. सामन्याला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव. आमच्या समोर अक्षयजी साटम या ठिकाणी जॉईंट होतील. या अक्षयजी साटम आपलं वेलकम आहे. वॉइस ऑफ चंद्रपाडा. 60 धावांचं लक्ष्य. म्हणून मी म्हटलं होतं की एका साईडला जरी अर्ना टीमकडे जरी अनुभव असला, मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव असला, परंतु वसई कोळीवाडा या टीमकडे भल्या भल्या संघांना पराभूत करण्याचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आपण सातत्याने पाहिलंय आणि म्हटलं जातं की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. लेट्स सी. पहिलाच बॉल लेफ्ट केला होता अमोल वेतोस्कर सर. व्हाईट बॉलचा इशारा करतील. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. प्रशांत गरत 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू. मग वेगवेगळे शॉट सिलेक्शन
आणि मिल्टन विकेट टेकर गोलंदाज, परंतु टक्कन आवाज आलाय. अप्रतिम षटकार आणि त्या मुलाने झेल टिपलेला आहे, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज लागू झालंय. दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहताय दीपेश फाउंडेशन. 7 रन झालेत. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. वॉट शॉट, चाबुक शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम पाहायला मिळतो. गुंडप्पा विश्वनाथ यांची मात्र ताजाद करून देणारा फटका होता. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्टार्ट बाय प्रशांत घरत. चौकार, गुड शॉट, 4 रन. अर्नाळ्याचा ब्रँड मिस्टर प्रशांत घरत आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. परंतु बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो ना मिल्टन, एक विकेट टेकर गोलंदाज. 6000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात. कॉंग्रॅच्युलेशन. प्रदर्शन लाईव्ह करता एकदा जोरदार टाळ्या. आपल्या गावातील आपल्या हक्काचा चॅनल, कमी वेळात कमी काळात जास्त प्रगती केली. क्लॅरिटी का बिग बॉस. प्रदर्शन लाईव्ह. कॉंग्रॅच्युलेशन. 6000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात. अभिनंदन महान पाटील आणि संपूर्ण प्रदर्शन लाईव्ह. जाऊया या मॅचच्या दिशेने. 2 बॉल आणि धावफलक 11 धावा. 2 बॉलमध्ये पाहिलं तर एक षटकार एक चौकार आलाय. प्रशांत घरत फॉलिंग स्वीपचा फटका आहे. चेंडू पाठीमागे जातोय, लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. प्रशांत घरतने केलाय वार, आलाय दर्जेदार चौकार. स्वीप फेवरेट फटका आहे, फॉलिंग स्वीप आणि त्या पद्धतीचा हा चौकार येतोय. 3 बॉल 15 धावा. टार्गेट मोठा आहे आणि जेव्हा जेव्हा मोठं बॅटल असते ना तेव्हा प्रशांत घरतची ती मोठी इनिंग पाहिलंय प्रमोद सर आपण. हो, जर हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये बराच वेळ जर टिकून राहिला तर धावांचा वेग हा ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळतो. परंतु यावेळेला मिल्टनला कमबॅक करावा लागेल. चांगला फटका, वा टू दी कव्हर. क्लास यावेळेला फटका पाहायला मिळतोय. फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान बॉल निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी षटकार. मिल्टनचा हा वेग ऑफ्टनच्या थोडस बाहेर. बॅट फिरवण्याची कला अप्रतिम पाहायला मिळते आणि कलात्मकतेचे सध्या आविष्कार दाखवणारे हे षटकार चौकार अप्रतिम पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग, सौंदर्यपूर्ण फटकेबाजी. काय बॅटिंग केला, काय फटका खेळला. शॉट ऑफ द मॅच असा हा फटकार होता. ऑन दी अप, जबरदस्त थ्रू दी कव्हर खेळलेला हा फटका. ही ताकद आहे, ही खासियत आहे आणि ही मेहनत आहे. प्रशांत घरत ज्याच्या नावावर सध्या 4 मध्ये 20 या धावा त्या बॅटमधून आल्यात. 21 धावा. कमबॅक करावं लागेल मिल्टनला. मिल्टन जाणतो कमबॅक करणं. विकेट टेकर गोलंदाज आहे तो. आता खोलात टाकला होता बॉल, बॉलला चॉप केलंय, स्लॅश केलंय. चेंडू मात्र थांबणार नाही. बॅकवर्ड पॉइंटला आणखीन एक बुद्धिमत्तेचा, कलात्मतेचा शानदार दर्जेदार श्रद्धांजली चषक चौकार. चेंडू पहा, ऑफ स्टंप लाईन होती, जिथे वाईड लाईन आहे तिथेच बॉल पिचिंग केला, फुलटॉस करून घेतला आणि या बॉलला चॉप केलंय, स्लॅश केलंय. आणखीन एक स्क्वेअर कटचा चौकार येतोय. काम 25 धावा 5 बॉल. मिल्टन या ओव्हरमध्ये 6-4-4-6-4 एक VIP आकडा येतोय आणि शेवटच्या बॉल वरती देखील केलाय प्रहार. आता पाहिलं जाईल. फ्लॅट 6, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सिक्सर. पंचांनी इशारा केला होता. पंच या ठिकाणी थोडा डाऊटफुल होता चौकार की षटकार, म्हणूनच आयोजक सांगतायत की टीव्ही अंपायर चेक करतील. टेक्निकल सपोर्ट आहे तर कोणत्याही टीमला त्याचं नुकसान होता कामा नये, म्हणूनच टेक्निकल सपोर्ट आहे.
मला वाटते किंचित फरक होता आणि इथे पंचांनी इशारा केलाय 4 चौकार. टेक्निकल सपोर्ट आहे. प्रदर्शन लाईव्ह 6000 सबस्क्रायबर झाले आणि लाईव्हचा फायदा सध्या वसई कोळीवाडाला झाला हेच मी म्हणेन. 29 धावा 1 ओव्हरमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग होते प्रमोद सर. मिल्टन जो विकेट टेकर गोलंदाज आहे त्याच्यावरती देत धनाधन फटकेबाजी केली प्रशांत घरतने. आक्रमकतेचा सितारा आहे. संयम आणि आक्रमकता या दोन गोष्टी या खेळाडूकडे आहेत आणि त्यामुळे कोणत्या बॉलवर कसं खेळायचं, कोणत्या बॉलवर कसं बाहेर पाठवायचं षटकारासाठी, चौकार कसे मारावेत, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचं, या गोष्टी ज्या खेळाडूला जमल्या, ज्या बॅटरला जमल्या, तो बॅटर परिपक्वतेचा झाला आणि त्यामुळेच तो संयम, ते आक्रमकता, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा तुमचा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम बाळगावा लागतो. कारण प्रशांत गरतने संयम आपल्या करिअरमध्ये त्याने जरूर घालवला. कारण पहिला सुरुवातीचा प्रवास अडखळत होता. मग अंडरआर्मचं क्रिकेट सातत्याने मात्र आपण पाहिलं त्याच्या 50 हुकायच्या. त्यानंतर त्याने खूप स्ट्रगल केलं आणि त्यानंतर त्याचा प्रवास. परंतु करण निजाई ही इज अ डेंजरस बॅटर. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. आभाळाला भिडणारा हा षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. अप्रतिम फटका. पिकअप पुल हा षटकार पाहायला मिळतोय. एकतर पिक केलं, बॉलला पुल केलं, पुल नंतर बॉल गुलही झाला आणि लॉंगेस्ट लांब लचक टावरिंग सिक्सर पाहायला मिळतोय. करण निजाई एक बॉल खेळलाय आणि षटकार ठोकलाय. रॉक वरती अटॅक केलाय. 17 मध्ये 25 ची गरज. ड्राईव्ह केला ऑन साईडला. फिल्डर येतो जॅक्सन पुढे आणि सध्या एकच धाव कंप्लीट होते. रॉक एक वेगवान गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे आणि सध्या या परिस्थितीमधून संघाला जर शेवटपर्यंत लढायचं आहे ना तर रॉकची गोलंदाजी चालणं फार महत्वाचे आहे. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. 36 धावा आल्यात. 16 मध्ये 24 ची गरज. सोळा बॉल 24 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला घुटना टेक ओव्हर सिक्सर देक. व्हॉट अ शॉट. ISPL चा 9वाच म्हणावा लागेल कारण ISPL चा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. काय फटका यावेळेला खेळलाय. अप्रतिम. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसं मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अप्रतिम चांगला फटका होता. परिपूर्णता मात्र या बॉलला लपेटलं आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. स्लॉक केलं होतं या बॉलला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 धावा तब्बल पाहायला मिळत आहेत. 60 धावा. मात्र पुढील संघ सुद्धा विचार करत असतील की 4 षटकांमध्ये धावा 80-90 ठेवाव्यात की काय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे तेव्हा गोलंदाज वेगळे असतात, दबाव असतो. जर एखादी विकेट मिळाली तर परिपूर्ण संपूर्ण संघावर तो दबाव येतो. म्हणून प्रशांतवर आता संपूर्ण दारोमदार.
यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि अप्रतिम या चेंडूला मात्र सरळ फेकून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. लगातार हा दुसरा षटकार. अक्षयजी साटम या वेळेला तर प्रशांत गरतने अप्रतिम या नावाचं वादळ घोंगावलं गेलंय. वॉट अ बॅटिंग. नक्कीच अर्नाळ्याचा ब्रँड आणि प्रशांत घरत नाव सध्या त्याचं काम पाहिलं तर षटकार ठोकणं 6166 हा एक आकडा येतोय. 2 षटकार सलग रॉक वरती रॉकिंग सिक्सर ठोकलेत मिस्टर प्रशांत घरत. 8 बॉल मध्ये 40 वरती खेळतोय. काही हाफ सेंचुरी या मॅच मध्ये त्याचीही पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्ट्रेट फटका खेळलाय, इनफिल्डला खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. क्रिसिल मस्तान बॉलला अडवतोय आणि पाहता पाहता सध्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं ना तर टोटल धावा 50 म्हणजे 11 बॉल मध्ये सध्या 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आज प्रिन्सी जयू 11 अर्नाळा या संघाच्या माध्यमातून काय बॅटिंग केलंय. 9 मध्ये 42 वरती खेळतोय प्रशांत घरत. वादळी खेळी सध्या रॉकने शेवटच्या बॉलवरती श्वास घेतला. 10 पाहिजेत 12 मध्ये. शेवटचा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 10 रन 60 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना प्रशांत गरतने आक्रमकता दाखवली आपल्या बॅटमधून. आणि आज प्रदर्शन लाईव्ह यांचा 6Kचा सबस्क्रायबरचा टप्पा मात्र पूर्ण झालेला आहे. प्रदर्शन लाईव्ह 6Kचा अभिमानास्पद टप्पा. आज प्रदर्शन लाईव्ह साठी एक खास आणि अभिमानाचा क्षण आहे. 6000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करताना मनात एकच भावना आहे, कृतज्ञता. हा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक लाईव्ह, प्रत्येक सामना, प्रत्येक कॉमेंट्रीमध्ये दिलेला प्रामाणिकपणा आणि मेहनत यांचं हे सुंदर फळ आहे. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक क्रिकेट प्रेमी आणि प्रत्येक सबस्क्रायबर हा या प्रवासाचा खरा हिरो आहे. प्रदर्शन लाईव्ह हे फक्त एक चॅनल नाही तर तो एक परिवार आहे जिथे क्रिकेटची आवड, गावाची माती आणि प्रेक्षकांचं प्रेम एकत्र येतं. तुमच्या प्रत्येक लाईकने, शेअरने आणि सबस्क्राईबने आम्हाला नवं बळ दिलं. आणि आज 6Kचा टप्पा गाठताना हे नातं अजून घट्ट झालं आहे. पण हा शेवट नाही, ही तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. आता लक्ष आहे 10Kचं आणि त्याही पुढे तुमच्या प्रेमासोबत. धन्यवाद. प्रदर्शन लाईव्ह यांनी मात्र हे सुंदर लेख लिहिलं गेलंय. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. समोर ठेवलाय आणि समोर जर टप्पा ठेवला ना तर कार्यक्रम टप्प्यात केला जाईल. पुन्हा एकदा लॉंगेस्ट राज पहा कुठे गेलाय बॉल आणायला. सिक्सर. काय कॅमेरामॅनने कॅमेरा वर्क केलाय. जिथे बॉल गेला तिथपर्यंत हा पहा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलेवर खडे खडे. खरोखर 9 असताना आज तर दिला असता या षटकाराकरता. अब तक 56 म्हणजे 4 पाहिजेत. प्रशांत गरजची हाफ सेंचुरी आपण पाहणार होतो परंतु सध्या 4च धावा पाहिजे आहेत. तो 42 वरती खेळतोय. करण निजाई सध्या मिस टायमिंग फटका ऑस्डन मानकर चेंडूच्या मागे जातोय. कोट अँड बॉलची संधी. विकेट प्राप्त. पहिला विकेट 56 वरती. आणि चांगला जो लेख होता, चांगला उल्लेख आपण केला प्रमोद सर आणि चांगली माहिती देखील दिली. मला वाटते प्रमोद सरांनीच तो लेख प्रदर्शन लाईव्ह पर्यंत पोहोचवला असायला हवं. म्हणून सांगितले महान पाटील यांना की आपल्या गावातील चॅनल, आपल्या गावातील जी माणसं आहेत ना त्यांना कामं देत राहा. कारण की ॲडजस्टमेंट करणारा जो आहे ना तो आपला माणूस आहे. आपल्या हक्काच्या माणसाला आज आपण पाहतोय प्रदर्शन लाईव्हला. म्हणून टिवरी गावाचं हक्काचं चॅनल आहे. कुठलाही कार्यक्रम असा बिंदास या महान पाटील यांच्या संपर्क साधा. तुम्हाला कमी बजेटमध्ये देखील प्रदर्शन लाईव्ह दिलं जाईल. ड्राईव्ह केलाय. हा फटका अप्रतिम आहे आणि इथे फुटबॉल प्रमाणे बॉलला अडवलंय. जबरदस्त फिल्डिंग. असं वाटलं विघ्नेशला की चौकार गेला की काय. रॉकनी सोडला. जॅक्सन आणि रॉक यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप पाहिली ॲज अ फिल्डर म्हणून. धावपळक जर पाहिलं 57.
इथे जर 3 पाहिजेत, 2 आल्यावरती षटकार आला ना तर 50 धावा होऊ शकतात, परंतु स्विच हिटचा फटका, मॅच फिनिश, खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत घरत. 11 मध्ये 46, जसा उल्लेख केला अनेक वेळा, हाफ सेंचुरी पर्यंत पाहिलं त्याला, अनेक हाफ सेंचुरी हुकल्या होत्या, त्यातला हाही रेकॉर्ड त्याचा आपण पाहतोय, परंतु हाफ सेंचुरीपेक्षा